नमस्कार मित्रमैत्रिणींनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या नवीन भागामध्ये आपण पाहणार आहोत की नंदिनीवर हल्ला झालेला असतो. म्हणूनच जीवा नंदिनीची खूप जास्त काळजी घेत असतो आणि त्याचसोबत नंदिनी जी आहे ती जीवाला म्हणत असते की तुम्ही हे काय करताय, मला माझी कामं करू दे. परंतु जीवा म्हणतो की आज जो काही पसारा झाला आहे तो सगळं काही मी आवरणार आहे. त्यावर नंदिनी चकित होऊन जीवाकडे पाहते आणि म्हणते, अहो तुम्ही चकाचक बाईचं काम का करताय, तुम्ही तर पसारेवाले काका आहात हे विसरताय का. त्यावर मात्र जीवा म्हणतो की मला सगळं माहिती आहे, पण तुम्ही आता काम करायचे नाही, तुम्ही आराम करायचा आहे. त्यावर मात्र नंदिनी म्हणत असते की नको, तुम्हाला ही कामं सूट होत नाहीत, ही कामं मीच करते, पसारेवाला कधीच चकाचक बाई होऊ शकत नाही. त्याबरोबर आता इकडे मात्र जीवाला हसू येतं. जीवा जेव्हा हसतो तेव्हा जीवाच्या गालावर खळी पडते. तर नंदिनी जीवाकडे पाहत असते. नंदिनी जीवाला म्हणते की तुम्ही हसताना हे मला खूप आवडतं, असंच ना नेहमी हसत राहा, किती छान दिसता बघा तुम्ही हसताना. त्याबरोबर आता नंदिनी पुढे जाऊन जीवाला म्हणते की तुमच्या गालावर सुद्धा किती छान अशी खळी पडते. खरं तर तुम्हाला माहिती आहे का, मला खळीचं इतकं वेड होतं ना. त्यावर जीवा म्हणतो म्हणजे मला काही कळलं नाही. त्यावर नंदिनी सांगते, मी लहान होते ना शाळेत, तेव्हा मला खळी असावी असं लई वाटायचं आणि म्हणूनच मी काय करायची माहिती आहे का, जी आपली पेन्सिल असते ना त्या पेन्सिलने गालावर खड्डा पाडायचा प्रयत्न करायची जेणेकरून मला खळी पडता येईल. पण ती काही खळी पडली नाही. शाळा संपली, पाटी फुटली आणि माझी जी पेन्सिल होती तिचासुद्धा खड्डा मोठा झाला, पण माझ्या गालावर काही खळी पडली नाही. असं जेव्हा आता नंदिनी म्हणते तेव्हा मात्र जीवाला खूप जास्त हसू येतं. तर नंदिनी हात पुढे करते तर जीवा तिच्या हातावर टाळी देतो आणि त्यानंतर आता दोघंही जण एकमेकांकडे पाहत राहतात. एकमेकांचा स्पर्श झाल्यामुळे दोघंही जण एकमेकांमध्ये हरवून जातात. तर तुम्हाला जीवा आणि नंदिनीची केमिस्ट्री बघायला आवडते का, हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.